नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। न्यू इंडिया सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेने 6 महिन्यांसाठी निर्बंध लादलेत। आरबीआयने मुंबईच्या न्यू इंडिया सहकारी बँकेवर लादलेल्या या बंदी अंतर्गत बँकेला नवीन कर्ज देण्याची किंवा ठेवी काढण्याची परवानगी राहणार नाही। त्यामुळे आपले पैसे परत मिळवण्यासाठी लोकांची धडपड सुरू आहे। पैसे पुन्हा मिळणार की नाही या भीतीने बँकेचे ग्राहक ठेवीदार संभ्रमात आलेत। बँकेचं आता पुढे नेमकं काय होणार, ग्राहकांच्या ठेवींचं काय होणार, ग्राहकांचे पैसे परत मिळणार का, बँक बुडाली तर ग्राहकांच्या ठेवी बुडणार का, पैसे कधी काढता येतील, असे अनेक प्रश्न बँकेच्या ग्राहकांना पडलेत। याच प्रश्नांची उत्तरं आपण या रिपोर्टमधून जाणून घेणार आहोत। आरबीआयने न्यू इंडिया सहकारी बँकेवर अचानक निर्बंध टाकल्यानंतर खातेधारकांचे धाबेदण आणलेत। अनेकांचे घर हे ठेवींवर व्याजावर चालत होते, मात्र आता आयुष्याची गोळा केलेली जमा पुंजी परत मिळणार का या भीतीने ग्राहकांनी टाहो फोडलाय। आरबीआयने केलेली कारवाई ही एका रात्रीत झालेली नाहीये। बँकेच्या व्यवहारावर आणि रोखींवर आरबीआयने ठपका ठेवत ही कारवाई केलेली आहे। बँकेच्या व्यवहारावर काही महिन्यांपासून आरबीआयचे लक्ष होते। बँक सातत्याने तोट्यामध्ये होती। गेल्या 2 आर्थिक वर्षात बँकेला 53 कोटी रुपयांचा तोटा झाला होता। बँकेचा एनपीए देखील वाढला। त्यामुळे आरबीआयला ठेवीदारांच्या सुरक्षेसाठी ही कारवाई करावी लागली आहे। न्यू इंडिया सहकारी बँकेच्या 23-24 या वर्षीच्या आर्थिक ताळेबंदानुसार बँकेला 2022-23 मध्ये 30 कोटींहून अधिक तर 2023-24 मध्ये 22 कोटींहून अधिक रुपयांचा तोटा झाला होता। बँकेकडे 150 कोटी रुपयांचं भांडवल होतं, मात्र एकूण तोटा हा 200 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्यामुळे बँक अडचणीत आली आणि आरबीआयला कारवाई करावी लागली। बँकेकडे 31 मार्च 2024 रोजी 2436 कोटी रुपयांच्या ठेवी असल्याचं ताळेबंद अहवालात म्हटलं होतं। हाच आकडा 31 मार्च 2023 ला 2405 कोटींहून अधिकचा होता। बँकेच्या ठेवी 30 कोटी रुपयांनी वाढवल्या, मात्र सलग 2 वर्ष बँक तोट्यातच आहे। बँकेवर असलेल्या एकूण कर्जाची थकबाकी ही 1174 कोटी रुपयांची असून एनपीएचं प्रमाण हे 7% आलं। रिझर्व्ह बँकेने आर्थिक व्यवहारांवर एकाएकी निर्बंध आणलेली ही बँक 57 वर्ष जुनी आहे। 1968 मध्ये स्थापन होऊन 1977 मध्ये नामांतर झालेल्या या बँकेत आज सर्वसामान्यांचे 2466 कोटींहून अधिक रुपये अडकलेत। त्यामुळे हे ग्राहक हवालदिल झालेत। या बँकेच्या सर्वाधिक 17 शाखा मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये आहेत। ठाणे आणि मीरा भाईंदर मध्ये प्रत्येकी 2 तसंच नवी मुंबईमध्ये 1 शाखा आहे। मुंबई बाहेर सुद्धा पुण्यामध्ये 1 शाखा आहे आणि सुरतमध्ये 2 शाखा आहेत। यामध्ये एकूण 289 कर्मचारी हे कार्यरत आहेत। बँकेच्या 2023-24 या वित्तीय लेखाजोखा अहवालानुसार भागीदारांच्या रूपातील सभासदांची संख्या 6866 तर 2173 सभासद नाममात्र आहेत। आता ग्राहकांच्या ठेवींचं काय होणार, तर या बँकेत ज्या ठेवीदारांचे पैसे असतील त्यांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही। डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अंतर्गत प्रत्येक खातेदाराला 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर विमा संरक्षण मिळणार आहे। म्हणजे जर बँकेची अवस्था बिकट असेल आणि ती बंद करावी लागली तर ज्या ग्राहकांच्या ठेवी सर्वाधिक किमतीच्या आहेत त्या प्रत्येक ग्राहकाला जास्तीत जास्त 5 लाख रुपये परत मिळतील। पण जर तुमच्या बँक खात्यात जास्त पैसे जमा झाले असतील तर सध्या तुम्हाला बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्याची किंवा तोडगा काहीतरी निघण्याची वाट पाहावी लागणार आहे। ठेवीदारांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी विम्या अंतर्गत परत मिळतील। ज्यांची सेफ डिपॉझिट लॉकर आहेत त्यांना आपलं सर्व सामान सुरक्षित परत नेण्याची संधी मिळेल। ज्यांच्यामुळे बँक संकटात आली आहे त्यांच्यावर कारवाई होईल। त्यामुळे ग्राहकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही।